नमस्कार मंडळी. तुम्हाला गव्हाची खीर आवडते का? आणि आवडत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आमच्याकडे आवर्जून नागपंचमीला नैवेद्यासाठी गव्हाची खीर केली जाते. दुधामध्ये गहू शिजवून घेतले तरी देखील खीर फुटत नाही आणि छान क्रीमी अशी गव्हाची खीर होते. तर ती कशी करायची त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा. 1 कप सडून घेतलेला खपली गहू म्हणजे जोड गहू. कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये हा खपली गहू सहजपणे मिळतो. खपली गहू सडवून घेतल्यामुळे छान मऊसर असा शिजला जातो. आता सडलेला खपली गहू 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात. सडलेला खपली गहू म्हणजे हलकासा पाण्याचा हापका मारून रात्रभर तो एका कपड्यामध्ये बांधून ठेवावा. सकाळी मिक्सरला फिरवून नंतर पाकडून घेतल्यानंतर जो गहू मिळतो तो सडलेला खपली गहू. खपली गहू नसेल तर साधाच गहू आत्ता मी सांगितल्याप्रमाणे सडून नंतर पाकडून घेतला तरीही चालेल. 2 वेळा गहू स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ज्या कपाने गहू घेतला त्या कपाने 2 कप पाणी घालून 1 तासभरासाठी आपण कुकरवरती झाकण ठेवून गहू छान भिजवून घेऊयात. गहू अशा प्रकारे पाण्यामध्ये भिजवून घेतल्यामुळे छान मऊसर असा शिजला जातो आणि त्यामुळे खिरीला देखील छान दाटसरपणा येतो. गहू भिजवण्यासाठी जास्तीचा वेळ नसेल तर 2 कप गरम पाण्यामध्ये अर्धा तास गहू भिजवून घेतला तरीही चालेल. तासभर गहू भिजल्यानंतर सुरुवातीला ज्या कपाने 2 कप पाणी घेतले त्याच कपाने अजून 2 कप पाणी घालून घेऊयात. गहू छान मऊसर शिजण्यासाठी पोह्याच्या चमच्याने 1 चमचा मी साजूक तूप देखील घालून घेतलेले आहे. एकूण आपण 1 कप गव्हासाठी 4 कप पाणी घातलेले आहे. सुरुवातीला 2 कप भिजण्यासाठी आणि भिजल्यानंतर अजून 2 कप. तूप पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर कुकरचे झाकण लावून मध्यम आचेवरती कुकरच्या 8 शिट्ट्या काढून घेऊयात. 8 शिट्ट्यामध्ये छान मऊसर असा गहू शिजला जातो. एखादी तुमच्या कुकरनुसार कमी किंवा जास्त शिट्टी देखील लागू शकते, परंतु माझ्या कुकरला 8 शिट्ट्यामध्ये छान मऊसर असा गहू शिजला जातो. शिट्ट्या झाल्यानंतर कुकर हलकासा थंड झाल्यानंतर मी झाकण काढून घेतले. तर या ठिकाणी पहा किती मऊसर असा गहू शिजलेला आहे ना. समजा 8 शिट्ट्या काढून देखील गहू शिजला नसेल तर अजून 1 कप पाणी घालून तुम्ही 2 ते 3 कुकरच्या जास्तीच्या शिट्ट्या काढल्या तरीही चालेल. एका बाजूला गहू शिजेपर्यंत मी दुसऱ्या बाजूला अर्धा लिटर दूध देखील तापायला ठेवलेले आहे. आता दूध ओतल्यानंतर कुकरमध्ये ते मावणार नाही म्हणून मी शिजवलेला गहू दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेतला. पावभाजीच्या मॅशरने अशा प्रकारे गरम असताना 2 ते 3 मिनटं छान मॅश करून घेतल्यामुळे खिरीला छान दाटसरपणा येतो. त्यामुळे गव्हाची खीर करताना ही स्टेप अजिबात स्किप करू नका. गहू छान मॅश करून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा लिटर फुल फॅट म्हशीचं उकळतं दूध घालून घेऊयात. दूध गरम असणे अत्यंत आवश्यक आहे. आता दूध घातल्यानंतर व्यवस्थित आपण ते खिरीमध्ये मिक्स करून घेऊयात. दूध घातल्यानंतर अजून आपण 15 मिनिटे दुधामध्ये हे गहू छान शिजवून घेऊयात. त्यामुळे खिरीला छान क्रीमी अशी टेस्ट येते. दूध व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर भाजून घेतलेले साधारणपणे अर्धा वाटी सुके खोबरे आणि प्रत्येकी 10 काजू आणि 10 बदाम मी तुपामध्ये छान भाजून घेतले. ड्रायफ्रूट्स पूर्णपणे ऑप्शनल आहे, परंतु सुकं खोबरं जरूर घाला. त्यामुळे गव्हाच्या खिरीला खूप छान टेस्ट येते. सुके खोबरे किसून घातल्यामुळे चवीला देखील खूप सुंदर असे लागते. ओलं खोबऱ्याचे काप करून घातले ते खाताना करकरे असे लागतात, परंतु तुमच्या आवडीनुसार तुम्ही सुक्या खोबऱ्याचा किंवा ओल्या खोबऱ्याचा किस देखील घालू शकता. मध्ये मध्ये सतत हलवत 15 मिनिटे दुधामध्ये गहू शिजवून घेऊयात. तोपर्यंत दुसऱ्या बाजूला ज्या कपाने गहू घेतला त्या कपाने 2 कप सुरीने चिरून घेतलेला गूळ घालूयात. त्यानंतर त्याच कपाने 1 कप पाणी घालून फक्त मोठ्या आचेवरती आपण पाण्यामध्ये हा गूळ पूर्णपणे वितळून घेऊयात. अजिबात गुळाचा पाक करू नये. गव्हाची खीर करण्यासाठी परफेक्ट असं प्रमाण म्हणजे 1 कप खपली गहू, 4 कप पाणी, 2 कप गूळ आणि 1 कप या ठिकाणी मी पाणी घेतलेले आहे. पाण्यामध्ये गूळ पूर्णपणे वितळल्यानंतर लगेच गॅस बंद करून घेऊयात. अजिबात मी सांगितल्याप्रमाणे गुळाचा पाक करू नका. गुळवणी तयार झाल्यानंतर लगेच ती गरम असतानाच खिरीमध्ये घालून घेऊयात. सुरुवातीला 15 मिनिटे मी खीर दुधामध्ये शिजवून घेतलेली आहे.
गुळवणी अशा प्रकारे गाळून घेतल्यामुळे गुळामध्ये काही घाण असेल ना तर ती देखील पूर्ण निघून जाईल. गुळवणी घातल्यानंतर खीर व्यवस्थित मिक्स करून घ्यावी, कारण की गूळ घातल्यानंतर कधीकधी खीर ही फाटू देखील शकते. म्हणून गॅसची आच पूर्णपणे मंद करून व्यवस्थित एकत्रित करून घेऊयात. गूळ आणि दूध घातल्यामुळे कधीकधी खीर फाटू शकते, म्हणूनच गूळ घातल्यानंतर वेळ न घालवता लगेच अशा प्रकारे मी व्यवस्थित मिक्स करून घेतली. कलर पहा किती सुंदर असा खिरीला आलेला आहे ना. आणि गुळवणी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता गॅस बंद करून पोह्याच्या चमच्याने साधारणपणे अर्धा चमचा वेलची पावडर आणि पोह्याच्या चमच्याने 3 चमचे साजूक तूप घालून घेऊयात. खाताना देखील तुम्ही तूप घालू शकता. तर अशा प्रकारे नागपंचमी विशेष आपली क्रीमी, दाटसर आणि रबडीदार अशी खीर तयार झालेली आहे. आणि मला खात्री आहे, एकदा तुम्ही ही माझ्या पद्धतीने गव्हाची खीर केली की परत परत खाल आणि ह्यासमोर रबडी देखील फेल आहे. तर तुम्ही देखील मी दाखवल्याप्रमाणे ही गव्हाची खीर नक्की करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, गुळवणी घातल्यानंतर खूप वेळ खीर जास्त गॅसवरती ठेवू नका, नाहीतर खीर लगेच फुटली जाईल. गुळवणी मिक्स झाल्यानंतर लगेच गॅस बंद करून घ्यावा. तुम्ही देखील ही गव्हाची खीर नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला विसरू नका. चला भेटूया पुढील व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.